परंतु चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो. नक्कीच राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. ड्रोन व्ह्यू देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. डीप मिड विकेटला खेळाडू आहे, डीप लॉंग ऑनला खेळाडू दरम्यान चेंडूला ड्राईव्ह केलाय. पहिल्या चेंडूवर प्रारंभिक चेंडूवर एक पहिल्या चेंडूवर लागलेली अवदसा पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूवर मोठा झटका लागलाय. दोन्ही फलंदाजांमध्ये कोणतंही कम्युनिकेशन नाही, कोऑर्डिनेशन नाही. पहिली लागलेली अवदसा नष्टर पनोती गडी बाद. थँक्यू. चला मॅच कडे वळूया आपण. पहिल्या चेंडूवर अनफॉर्च्युनेटली हे फलंदाज धावपास झालाय. त्यामध्ये आपण पाहिलं तर सचिन बाद झाला. अष्टपैलू खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडू एका महत्वाच्या मॅच मध्ये सुपर 6च्या मुकाबल्यामध्ये फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 3 पोझिशन पित्तलवाडी संघातून सातत्याने क्रिकेट खेळणारा रोहित तुडीलकर मैदानामध्ये दाखल झालाय. एक आक्रमक दर्जाची बॅटिंग करण्यासाठी सातत्याने जाणला जातो. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली सुपर 12च्या मुकाबल्यामध्ये. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल दीपेश मोरे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. हा चेंडू देखील ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने पुश केलाय. पुश करो खुश रहो. केवळ एक धाव घेतली आहे आणि राज स्ट्रायकर पाहायला मिळेल. डावकुरे आताचा फलंदाज त्यानं मागच्या मॅच मध्ये आक्रमक बॅटिंग केली होती. 11 चेंडूंमध्ये 33 धावांची इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती. मागच्या मॅचचा हिरो राज बॅटिंग क्रीजवर पाहायला मिळतोय. रोहित तुडीलकर इन ॲट नंबर 3 पोझिशन. दोन चेंडू एक धाव धावफलकावर लागली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. पंच नक्कीच या चेंडूला जज करतायत आणि पंच थर्ड अंपायर कडे डिसिजन रेफर करतायत. अंपायर्स कॉल आहे. येस अंपायर्स कॉल डिसिजन रेफर टू द थर्ड अंपायर. आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. लेजेंडरी अंपायर आपल्या या स्पर्धेला लाभलेत. तिन्ही पंच जे आहेत ना ते अनुभवी पंच आहेत. अजित पुत्रन सर यायचं आहे आपण इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. थर्ड अंपायर अजित पुत्रन सर अगदी आपण पाहिलं ना तर खूप अनुभवी असे अंपायर आहेत. अगदी मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा मुंबई नगरीमध्ये सातत्याने कव्हर करताना पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे असणारा प्रदीर्घ असा अनुभव आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जे नियम आहेत ना त्या सर्वच नियम ज्यांना तोड पाड आहेत असे अंपायर अजित पुत्रन सर आपल्याला पाहायला मिळतात. सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेचं तुम्ही थेट प्रक्षेपण पाहताय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन शफल झाला होता त्यामुळे इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि त्यामुळे चांगला निर्णय देण्यात आलाय. 6व्या स्टंपवर फलंदाज शफल होऊन आला होता. तदनंतर चेंडू पिचिंग करण्यात आला. चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने थोडासा वळाला. इट इज अ फेअर डिलिव्हरी. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय राज. या फलंदाजाला देखील आतापर्यंत रोखून ठेवलंय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आहे. चेंडूला लॉफ्ट केलंय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या 2 हातांच्या मधून चेंडू होईल फरार. धावा मिळत आहे 4. आलाय पहिला चौकार या इनिंग मध्ये राजच्या बॅट मधून. डीजे वाले बाबू तेरा गाना बजा दे ई बाबू. पाच धावा धावफलकावर लागल्यात. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय काटेतळी टीम आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. टीम कॅप्टन निखिल मोरे विनंती असेल आपल्याला. 5 धावा धावफलकावर लागल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. दीपेश मोरे हा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू अशी त्याची ओळख आहे. मागच्या अगदी आपण पाहिलं ना तर लोहारी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक पार पडला ना त्यामध्ये देखील दीपेश मोरेची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. पंचशील चरई संघाविरुद्ध खेळताना त्याच्या बॅटमधून शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेस 21 धावांची आवश्यकता होती दीपेशने 1 साइडेड मॅच विजय केली होती. बॅटिंग मध्ये देखील तितकी चांगली कमाल करण्यासाठी जाणला जातो. गोलंदाजी मार्कवर देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे. परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार महत्वाचं आहे. बॅटच्या रेडार मध्ये चेंडू. ओहो स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. स्टेडियमच्या बाहेर रूफला
ब्रश झालाय. इट्स अ ह्यूज माइटी ग्लोरियस सिक्स. थँक्यू. या आधीच्या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कालिका माता 11 चरई संघाचा सूरज याला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. पेंडिंग होती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सूरज हा खेळाडू कालिका माता 11 चरई संघाचा, त्याला देखील विनंती असेल आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू स्टेट ऑफ द ग्राउंड खेळायचा होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. त्याला आपण मिनी हेलिकॉप्टर पाहिला. बॅक टू द बॉलर फॉलो 3 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दिपेशच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एक षटका जरूर आलाय परंतु केवळ 11 धावा खर्च केला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या श्री रामवर्धनी संघाचा गोलंदाज दिपेश मोरे यानं काडेतळी संघाकडे जर आपण पाहिलं तर निखिल मोरे सारखा एक हार्ड हिटिंग बॅटर आहे. त्यानंतर राज देखील तितक्याच चांगल्या दर्जाची बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण सागरला देखील पाहतोय. काडेतळी संघ देखील पाहायला मिळतोय. दोन्ही तुल्यबळ असे संघ आपण पाहतोय. एकीकडे सचिन आहे, त्यानंतर रोहित तुडीलकर आहे, राज आहे, असे चांगले खेळाडू आपण सानवी 11 मोरसडे संघामध्ये देखील पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रमांक 2 गोलंदाजीसाठी सज्ज असेल. प्रथमेश गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. प्रथमेश दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. लॉंग ऑन लाईन खेळाडू आहे. बाउंड्री लाईनवर आपण पाहिलं तर मिड विकेट लाईन खेळाडू बाउंड्री लाईनवर आणि वाईडिश लॉंग ऑफ लाईन खेळाडू बाउंड्री लाईनवर पाहायला मिळतोय. हे 3 खेळाडू सीमारेषेवर फलंदाजाचं आक्रमण रोखण्यासाठी तैनात करण्यात आले. ज्याप्रमाणे आपण पाहतो ना की देशाच्या सीमेवर आपल्या भारत देशाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय जवान तैनात केलेले असतात. परकीयांचं आक्रमण रोखण्यासाठी आणि स्वकीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे जवान वर्षाचे 365 दिवस देशाच्या सीमेवर लढत असतात. त्याप्रमाणे हे त्यांची तुलना या खेळाडूंशी होऊ शकत नाही, परंतु मैदानामध्ये जे खेळाडू आहेत ना ते फलंदाजाचं आक्रमण रोखण्यासाठी बाउंड्री लाईनवर प्रोटेक्ट करण्यात आलेले असतात. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. गुडलेनवर चेंडू पिचिंग झाल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स अर्जित करण्यामध्ये यश आलं गोलंदाजाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. इट इज अ डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धावलाय. काडेतळी संघाचा गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर अगदी 20 ते 25 बॉलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय दिनेश. पहिला चेंडू बाउन्सी चेंडू पाहायला मिळाला. हा देखील अकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये गेलाय. लीडिंग एज घेतली आहे बॅटची. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड देखील होतोय. इथे फलंदाजाला नवसंजीवनी मिळते. जीवनदान मिळते. रोहितला 12 धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाकडे चांगली पेस पाहायला मिळते. दिनेश चांगली पेस पाहायला मिळते. अगदी 130-135च्या गतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दिनेश नावाचा हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना. आणि संघाचे कोच यांना विनंती असेल आपण डगआउट मध्ये बसायचं आहे, कारण एक लेजेंडरी खेळाडू राहिलेत. सातत्याने आपण त्यांच्या जर पाहिलं ना तर 40+ मध्ये सातत्याने क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. संघमालक आहेत संदेशजी मोरे साहेब. संघमालक आहेत चंद्रकांत भाऊ मोरे साहेब यांचा असणारा संघ. आणि संदेशजी मोरे स्वतः एक चांगले खेळाडू देखील राहिलेत. लीडर बॉल क्रिकेट देखील सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. 40+ मध्ये सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे काही खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळतात. त्यापैकी एक संदेश मोरे हे नाव देखील आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे काटेतळी संघ गोलंदाजी करतोय. सानवी 11 मोरसडे हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दिनेशचा नेक्स्ट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आहे. यष्टीरक्षकाकडून चूक जरूर झाली, परंतु इट इज अ फॅट डिलिव्हरी. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले. इट इज अ डॉट बॉल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अमितजी गाडगे आणि त्यांच्यासोबत दीपकजी बिराणवे ही जोडी देखील सकाळपासूनच मैदानाच्या बाहेर चांगल्या प्रकारची बॅटिंग करते. षटकार आणि चौकार मारत नसतील ना तरी देखील चांगला आक्रमक त्यांच्याकडून देखील सेवा करताना पाहायला मिळत आहेत. आपण मैदानामध्ये पाहतोय ड्रोन व्ह्यू या संपूर्ण स्पर्धेचा. ऑस्टिकच्या बाहेर बॅकफुटला जाऊन या चेंडूला उडवलाय. गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहे. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी राजच्या वाटमधून आला एक आक्रमक फटका, चौकार. सोळा धावा धावफलकावर लागल्यात. 1.4 षटकाची समाप्ती झाली आहे. ड्रोन मैदानामध्ये आपण ड्रोन व्ह्यू पाहतोय. या संपूर्ण मैदानाचा स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा मंडळ क्रीडा संकुल हे बदलापूरचं एक सुसज्ज असं मैदान आपल्याला लाभलंय या संपूर्ण स्पर्धेसाठी.
बांधावर खेडोपाड्यांमध्ये क्रिकेट खेळणारे खेळाडू आज मैदानामध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतात. दरम्यान एक स्कूपचा शॉट आणि इथे लागलेली ही आपण जर म्हटलं ना तर स्वतः विकेट गिफ्ट केलाय. चांगला फटका याच्या खेळला होता परंतु एक वेगळा फटका खेळण्याची गरज नव्हती या प्रसंगी आणि तेच करण्याचा प्रयत्न केला. अगदी 2007च्या विश्वचषकामध्ये मिसबा उल्लखनं जी चूक केली ती चूक इथे राजने या मैदानावर केली आणि गडी बाद झालाय. डीजे क्रीज कैलास पाहायला मिळतोय. नंबर 4च्या पोझिशनवर बॅटिंग साठी सज्ज झालाय. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक गडी जरूर अगदी अनफॉर्च्युनेटली धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला परंतु दुसरा गडी जो बाद झालाय ना त्याने हा विकेट गिफ्ट केलाय. राजला या मॅच मध्ये शेवटच्या षटकापर्यंत बॅटिंग करायची होती. एक चांगल्या फॉर्ममध्ये तो पाहायला मिळत होता परंतु खऱ्या अर्थानं त्याच्याकडून ही चुकी होताना पाहायला मिळते. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं ना तर काटेतळी संघाचं फॉर्च्युनर जो आहे ना त्यांच्या सोबत आहे. आज लक त्यांच्या सोबत आहे. लक त्यांच्या खिशामध्ये घेऊन आलाय निखिल मोरे. आणि बाहेर जर पाहिलं तर संदेशी मोरे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आज जीन्स टी शर्ट आणि शूज एक यंग रायझिंग खेळाडू सारखं अगदी वेशभूषा पाहायला मिळते. चेंडू सरळ चाललाय डाव्या एसटीच्या बाहेरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये व्हाईट बॉलची खूण केली जाते. 17 धावा फलकावर लागल्या. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 वर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.5 ओव्हर्स. दिनेशने आतापर्यंत एक गडी बाद केला. केवळ 6 धावा खर्च केल्यात. राईट अप मुहूर्त विकेट गोलंदाजी करतोय. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू कैलाच्या बॅट मधून फटका आला. चेंडू हवेमध्ये गेला. फटका फसलाय. खेळाडू त्याच्या खाली. निखिल टिपतोय. हा जेल. खेळाडू क्रमांक 3 होतोय बाद. आपण पहिल्याच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो राहिला होता तो आपण या ठिकाणी पुरस्कृत करतो आहोत. नक्कीच मॅन ऑफ द मॅच निखिल. नक्कीच आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी प्रमोदजी उतेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा आहे. नक्कीच चुकून राहिला होता निखिल. थोडंसं लक्ष नव्हतं परंतु नक्कीच या स्पर्धेत तुझा प्रवास खूप छान राहिलाय. अभिनंदन आणि या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. पुढील सीझनमध्ये खूप चांगला खेळ तुझ्याकडून पाहायला भेटेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे संदीप जाबडे सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पाहायला भेटेल. थँक्यू. धन्यवाद. संदेश नवीन गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत. राईट मुहूर्त विकेट गोलंदाजी करतील नवीन बॅटर्स. रोहित साळुंके संघाचा कर्णधार मैदानामध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालाय. कॅप्टनला चांगली खेळी करावी लागणार आहे. कॅप्टनला लीडिंग फ्रॉम द फ्रंट एक आक्रमक खेळी करावी लागेल या मॅच मध्ये कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. 17 धावांवर 3 गडी बाद झालेत. सूरज 17 धावा फलकावर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संदेशला. तिसरं षटक हात आणण्यासाठी पहिला चेंडू आउट साइड ऑफ स्टंप. चेंडू आखूड डब्याचा होता. मोठा फटका खेळण्याची संधी होती. व्हाईट बॉलची खूण केली जाते. पंचांचा इशारा येतो. इट इज अ व्हाईट बॉल. कॉट बिहाइंडची अपील केली गेली. प्रशांत शेलारच्या माध्यमातून पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी श्रीलंकन संघाचा जो यष्टीरक्षक होता ना कुमार संगकारा अशाच प्रकारची अपील करायचा. कामरान अकमल अशाच प्रकारे उड्या मारायचा. परंतु कधी कधी ह्या उड्या 1992चा वर्ल्ड कप भारतीय संघाचा किरण मोरे आणि ते जम्पिंग जपांग कोण विसरेल. संपूर्ण जगामध्ये अजूनही ती दृश्य प्रत्येकाच्या डोळ्यावरची पारडं फेडणारी आहेत. कारण किरण मोरेने ज्या उड्या मारल्या होत्या 1992च्या वर्ल्ड कप मध्ये त्याचा फायदा 1996च्या वर्ल्ड कप मध्ये झाला. टीम सेमीफायनल पर्यंत गेली होती. हा चेंडू फुलटॉस चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळालाय. प्रशांत शेलारच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. 2 अतिरिक्त धावा या षटकामध्ये मिळाल्यात. 18 धावा धावफलकावर लागल्यात. 18 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स.
19 रन्स ऑन दी बोर्ड. राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय, हलक्या हाताने पुश केलाय रोहित. यावर एकदा वर्जित करण्यामध्ये यश आलंय. 20 रन्स ऑन दी बोर्ड. रोहित साळुंके नक्कीच या मॅच मध्ये आक्रमक पवित्रा धारण करताना पाहायला मिळेल. कारण रोहितनं जर पाहिलं ना, रोहित तुडीलकरनं सिंगल धाव घेऊन त्याला स्ट्रायकर एंडला बोलवलंय, त्याला आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केलंय. एक वेगळी स्ट्रॅटर्जी या मॅच मध्ये सानवी 11 मोरसडे संघाची पाहायला मिळते. राईट मोर द विकेट गोलंदाजी. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता, ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताळला, त्याला ड्राईव्ह करण्यामध्ये यशस्वी झालाय ऑन साइडला. या चेंडूवर मिळेल केवळ एकेरी धाव. महत्वाची मॅच सुपर 6 हा मुकाबला आपण पाहतोय. श्रीराम प्रसन्न, श्रीराम वरदायनी काटेतळी विपक्ष सानवी 11 मोरसडे या दोन संघांमध्ये एकीकडे संघ मालक विकासजी उतेकर यांचा संघ आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय चंद्रकांत भाऊ मोरे साहेब आणि संदेशजी मोरे साहेब यांचा असणारा संघ आहे. सह्याद्री प्रीमियर लीगचे तिसरं पर्व 2.2 षटकांची समाप्ती. 21 धावा धावफलकावर बॅटच्या रडार मध्ये. ओहो, काय फटका सजवला, ताकदीचा वापर करण्यात आलाय, टायमिंग देखील प्रॉपर झालाय, चेंडू न केला हवाई सफर षटकार. थँक्यू थँक्यू. नक्कीच आपण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं टायटल सॉन्ग ऐकतोय आणि ज्यामध्ये रक्तदान शिबिर ठेवता तुम्ही, असं देखील वाक्य तुम्ही ऐकलंत. कारण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गतवर्षी जर पाहिलं तर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर पहिल्या वर्षी गोलंदाजांसाठी विशेष प्रशिक्षण श्री गाळ वैरवनाथ फाउंडेशन आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे देखील ठेवण्यात आलं होतं. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सातत्याने सहभागी होताना पाहायला मिळते. रिव्हर्सचा फटका, काय फटका सजवलाय, चेंडू चाईल पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी रोहित तुडीलकरनं धारण केलंय. आक्रमक रूप आलाय चौकार. दोन 2.4 षटकांची समाप्ती. 31 धावा धावफलकावर लागल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 2.4 षटकांची समाप्ती. करंट रन रेट 11.63 चा पाहायला मिळतोय. संदेशच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्यात आले. बॅटच्या रडार मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. धावा धावफलकावर लागल्या. सलगचे 2 चौकार रोहितच्या बॅट मधून पाहायला मिळतात. 7 चेंडूंमध्ये 17 धावांवर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय रोहित तुडीलकर. छोटा पॅकेट बडा धमाका, चांगले फटके पाहायला मिळतात. इनोव्हेटिव्ह फटका पाहायला मिळाला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर हलक्या हाताने पुश केलाय आणि स्ट्राईक रिटर्न केली आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर संदेशच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा त्यानं खर्च केल्या. महागडं षटक पाहायला मिळालं, कारण पहिलं षटक दीपेशचं इकॉनॉमिकल होतं, दुसरं षटक देखील चांगल्या पद्धतीनं दिनेशनं हाताळलं आणि तिसऱ्या षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च करण्यात आल्यात. 19 धावा खर्च करण्यात आल्यात. एकूण 36 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 36 धावांवर 3 गडी बाद झालेत. आणि महत्वाचं जर आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये धावांना गती प्रदान करण्याचं काम या दोन्ही फलंदाजांना केलं, जिथे रोहित तुडीलकर आणि रोहित साळुंकेची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानामध्ये घेतला जाईल. त्यानंतर तद्वर आपण ऐकूया डीजेचं एक सुमधुर संगीत.
नक्कीच 3 षटकांची समाप्ती 36 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. गोलंदाज दिनेश दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय, ज्यानं यादीचं दुसरं षटक खरं आता चांगलं हाताळलं होतं. एक गडी बाद करण्यामध्ये दिनेशला यश आलं होतं. दिनेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चौथं षटक हाताळण्यासाठी राईट आर्म वर द विकेट गोलंदाजी करेल. रोहित तुडीलकरला या मॅच मध्ये बाद करावं लागेल. रोहित तुडीलकर एक चांगला फलंदाज आहे. रोहित तुडीलकरकडे ती क्षमता आहे की शेवटच्या 2 षटकांमध्ये 30 ते 35 धावा देखील तो कुटू शकतो, मारू शकतो. त्याच्या बॅटिंगमध्ये ती क्षमता आहे, त्याच्याकडे तो कला आहे, ती हुनर आहे. रोहित तुडीलकर एक महत्वाचा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रोहित तुडीलकर रोहित साळुंके ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत. येस, टायमर ऑन. राईट आर्म वर द विकेट गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू या षटकातील आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. चेंडू सरळ पायची अपील केली गेली आहे आणि अपील फेटाळून लावतात पंच. डॉट बॉल आलाय. षटकाच्या सुरुवातीला डॉट बॉल आलाय. अधिक वेगाने गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये दिनेश. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. 2 गडी बाद केलेत. 6 धावा देऊन 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्रायकर एंडला रोहित तुडीलकर पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा हिरो निखिल चांदीवकर हा देखील पाहायला मिळतोय. बरंजी तुडीलकर हे देखील पाहायला मिळतात. डगआउट मध्ये आपण पाहतोय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. खेळाडू त्याच्या खाली येतोय. निखिल टिपतो एक महत्वाचा झेल. रोहित तुडीलकर जाईल डगआउटच्या आश्रयाला. निखिल प्लीज, नो मोर टीम मीटिंग प्लीज. काही करायचे. 3.2 षटकांची समाप्ती. 4 गडी बाद झाल्यात. दिनेशनं 3 गडी बाद केले. 6 धावा देऊन 36 धावा धावफलकावर. आयुष नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आयुष राईट हँडेड बॅटर. 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3.2 षटकांची समाप्ती झाली आहे. दिनेशने चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 3 गडी बाद केलेत. 6 धावा खर्च केल्यात. या महत्वाच्या मॅच मध्ये सुपर 6च्या मुकाबल्यामध्ये चांगली गोलंदाजीचं प्रत्यक्ष त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. राईट आर्म वर द विकेट गोलंदाजी. हा चेंडू देखील ब्लॉक होल मध्ये टाकलाय यष्ट्यांच्या समोर आणि इथे पायचीची अपील केली गेली आहे. पंच अपील फेटाळून लावतायत. येस, लेग पायच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव येईल. काय गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू आहे ना यष्ट्यांचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. अतिशय आक्रमक दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये. दिनेश अगदी महत्वाच्या क्षणी त्याच्या गोलंदाजीची धार दाखवतोय आणि धार खऱ्या अर्थाने करते फलंदाजांवर वार. 3 फलंदाज यामध्ये बाद झालेत. 3.3 षटकाची समाप्ती झाली आहे. एकूण धावा लागल्यात 37 धावा धावफलकावर. सायंकाळचं सत्र आपण पाहतोय. फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू त्याला दिशा दिली आहे. खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देऊन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहित साळुंकेच्या बॅटमधून येतोय पहिला स्कोरिंग शॉट. षटकार. त्रेचाळीस धावा धावफलकावर. आपण ड्रोन व्ह्यू पाहतोय स्क्रीनवर. आपल्या LED स्क्रीनवर, TV स्क्रीनवर, मोबाईल स्क्रीनवर आपण पाहू शकता ड्रोन व्ह्यू संपूर्णपणे या स्पर्धेचा. दुपारच्या सत्राचा ड्रोन व्ह्यू आपल्या समोर आलाय. सुसज्ज असं हे जगन्नाथ क्रीडा संकुलाचं मैदान. याचा ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकता ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संपूर्णपणे. आणि आपण जर या वाहिनीसोबत आता जोडले गेले असाल तर या वाहिनीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि संपूर्णपणे या स्पर्धेची लिंक आपण इतर व्हॉट्सअप ग्रुपवर देखील व्हायरल करायची आहे. प्रत्येकाने आपल्या स्टेटसला ठेवायची, आपल्या घरच्यांना दाखवायची आहे की ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशननं कशा प्रकारचा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. आज खेडोपाड्यात, बांधावर, चोंड्यात, अगदी कानाकोपऱ्यात खेळणारे खेळाडू आज सुसज्ज मैदानामध्ये चांगल्या प्रकारचा क्रिकेट देखील खेळत आहेत. 1 बॉल टू गो. या चौथ्या षटकातील 44 धावा धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चौवे पाहायला मिळत आहेत. 4-4 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 4-4. 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिनेशच्या गोलंदाजीवर पहिला आक्रमक फटका पाहायला मिळाला. 13 धावा खर्च केल्यात. 3 गडी बाद देखील केले दिनेशनं. शेवटचा चेंडू या षटकातील असेल. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू अवयमध्ये गेलाय. खेळाडू जाईल डीपला चेंडू चाललाय आणि ते पॉईंटच्या खेळाडूनं अधिक वेगाने चेंडूवर गेलाय. तद्वर मात्र एकदा वर्जित करण्यात आली आहे
आणि दुसरी धाव देखील पूर्ण होती आहे. 2 धावांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं ना तर चौथ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव पाहायला मिळतात. 46 रन्स ऑन दी बोर्ड. आता ड्रिंक्स ब्रेक होणार नाही प्लीज, मध्ये आपण डिस्टर्बन्स करू नका, अलाउड नाहीये, ड्रिंक्स ब्रेक नाहीये आता. 46 रन्स ऑन दी बोर्ड. 46 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं आणि अंतिमचं षटक येणं बाकी आहे. आयुष बॅटिंग क्रीजवर पाहायला मिळतोय. रोहित संघाचा कर्णधार ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. प्रथम बॅटिंग करताना सानवी इलेव्हन मोरसाडे हा संघ पाहायला मिळतोय. संघाचे संघ मालक या मॅच मध्ये थोडेसे चिंतित दिसत आहेत, हताश दिसत आहेत, परंतु संघ चांगल्या प्रकारे क्रिकेट आतापर्यंत खेळलाय. तिकडे आपण पाहिलं तर दीपकजी बिरावणे देखील आपण पाहतोय मैदान अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 हातांची घडी घालून या मॅचचा आनंद घेत आहेत. संघ मालक गणेशजी उतेकर, गणेशजी शिंदे साहेब हे देखील पाहायला मिळत आहेत. योगेशजी मालुसरे हे देखील सकाळपासूनच लहू उतेकर, अशोक उतेकर हे देखील टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत. तुकाराम गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 33 धावा डिपेंड करण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली होती. त्याने केवळ 13 धावा खर्च केल्या होत्या. या मॅच मध्ये तो कॉन्फिडन्स नक्कीच त्याच्यावर झळकणार आहे, कारण अगदी आपण पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी सातत्याने जाणला जातो. जय हनुमान वॉरियर्स चरई वडजाकोट संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं गेलंय तुकाराम सकपाळ, ज्याचं खऱ्या अर्थानं मामांचं गाव काठेतळी आहे आणि आज त्याच संघातून खेळताना पाहायला मिळतोय. लीग क्रिकेटची हीच तर मजा आहे. चेंडू बॅटच्या रेडारमध्ये होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न सफल जरूर झालाय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, चेंडूला खेळलाय. तद्वर मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या. तर क्षेत्ररक्षक डीपमधून जोवर चेंडूवर आला तद्वर मात्र 2 धावा अर्जित करण्यामध्ये दोन्ही बॅटरना यश आलंय. 48 धावा धावफलकावर पाहायला मिळतात 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 रन्स ऑन दी बोर्ड. एकूण या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. अच्छा की या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस जिथे एका बाजूला असेल शिवशंभू अडवले आपण तयार राहायचं कॅप्टन, आणि त्यानंतर दुसरी टीम नरवीर ग्रुप उमरट, दोन्ही कॅप्टन्स फर्स्ट इनिंग नंतर टॉससाठी यायचं आहे. थँक्यू. नक्कीच आपण स्क्रीनवर काही क्षणापूर्वी पाहिलं तर संपूर्णपणे अतिथी कक्षाचा नजराणा तुम्हाला पाहायला मिळाला. दरम्यान एक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलाय क्लासिकल फटका इनसाइड आउट. रोहितच्या बॅटमधून एक ताकदवर प्रहार, षटकार. काय फटका सजवला. इनसाइड आउटचे फटके जर पाहिजे असतील ना तर आपण सातत्यानं वीरेंद्र सेहवागचा नावाचा नामोल्लेख सातत्याने करतो. रोहित शर्मा इनसाइड आउट खेळतोच, परंतु विराट कोहलीचा इनसाइड आउट फटका देखील तितकाच देखणा पाहायला मिळतो. अगदी विराट कोहलीचे फटके आहेत ना इनसाइड आउटचे, नेतर दीपक फटके पाहायला मिळतात. नितेशजी हा देखील तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून कॉपी कट पेस्ट, आणखीन एक आक्रमक फटका, आणखीन एक षटकार. साठ धावा धावफलकावर लागल्यात. 4.3 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावर लागल्यात. 60 रन्स ऑन दी बोर्ड. कर्णधार या मॅच मध्ये कर्णधाराची बॅट तळपली आहे. महत्वाच्या क्षणी कर्णधार फॉर्मात आलाय. आतापर्यंत बॅटिंग फॉर्म त्याचा पाहायला मिळाला नव्हता. अगदी मोक्याच्या क्षणी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 60 धावांपर्यंत मजल मारली. तुकाराममुळे आक्रमण करण्यात आलंय. हा चेंडू बॅटची एज घेऊन यशरक्षकाच्या हातामध्ये गेला होता. यशरक्षकाकडून चूक झाली आहे. प्रशांत शेलार एक सोपा झेल सोडतोय. मोठा एज पाहायला मिळाला. लक फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण म्हणतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 60 रन्स ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 60 चेंडूंमध्ये 22 धावा रोहित साळुंकेनं केल्यात. राईट आर्म वर विकेट गोलंदाजी. अकुट डब्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, षटकार. 66 धावा, 66 रन्स. अंतिमच्या षटकामध्ये आक्रमण, धुलाई, डिटर्जंट पावडर वापरले. तुकाराम सकपाळची धुलाई गेली. ह्या मागच्या मॅच मध्ये वाचला, परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आक्रमण करण्यात आलंय. तुकाराम सकपाळ चांगल्या दर्जाचा गोलंदाज मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, परंतु इथं जर पाहिलं तर लेंथ मध्ये व्हेरिएशन करत नाहीये. एक एज सोडली होती, कॉड बिहाइंड मध्ये एक झेल सोडला ना, त्याचं मात्र प्रायचित होत असेल प्रशांत शेलारला, कारण त्यानंतर एक षटकार आलाय. आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा एक आक्रमक फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, षटकार. 72 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिमच्या षटकामध्ये आल्यात तब्बल 26 धावा. 4 षटकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात ना, तो फलंदाज आहे रोहित साळुंके. बॅटिंग आवडली असेल ना तर मैदानाच्या चहू बाजूने या खेळाडूसाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे, कारण तुकाराम सकपाळ देखील तितक्या चांगल्या दर्जाचा गोलंदाज होता, परंतु त्याच्यावर अशा प्रकारे आक्रमण करण्यात आलं की त्याचा जवाब मात्र गोलंदाजाकडे नव्हता. 26 धावा अंतिमच्या षटकामध्ये खर्च केल्यात.
आपण स्क्रीनवर पाहू शकता 8 चेंडूंमध्ये 14 धावा राजनं केल्या, 10 चेंडूंमध्ये 18 धावा रोहित तुडीलकरनं केल्या आणि 9 चेंडूंमध्ये 34 धावा रोहित साळुंकेच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. एकूण 72 धावांपर्यंत मजल मारली आहे. आणि गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहिलं ना, गोलंदाजीचं विश्लेषण आपण स्क्रीनवर पाहू शकता. दीपेशनं एका षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या, 3 डॉट चेंडू होते, 11ची इकॉनॉमी. दिनेशनं 2 षटकांमध्ये 15 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले, 7.5ची इकॉनॉमी पाहायला मिळाली. संदेशनं पहिलं षटक हाताळलं, अर्थातच त्याच षटकानं या डावाला गती प्रदान केली, त्यामध्ये 19 धावा खर्च केल्या. आणि तुकारामच्या एका षटकामध्ये तब्बल 26 धावा आल्यात. चांगली कामगिरी पाहायला मिळते. टीम सानवी 11 मोरसडे आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. टीम सानवी 11 मोरसडे तदवर केला जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस. आपण जोडूया पुन्हा एकदा. टॉस का बॉस येते आमचे मित्र सूरजजी मोरे यांच्यासोबत. मच्छिंद्र मोहिते साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे रोहित साळुंके खेळाडूसाठी. मच्छिंद्र मोहिते साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये असं नसतं माहिती. मच्छिंद्र मोहिते साहेब क्या बात आहे. सह्याद्रीचे शिलेदार आणि पुणेरी विभागाची आणबाण आणि शान आमचे मित्र, आमचे जीवलग मित्र, दोस्ती यारीचा बाजीगर शरद दादा दिलदार, शरद दादा निगुडसे यांचं इथे आगमन झालेलं आहे. शरद दादा निगुडसे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आपण जाऊया यानंतर सेकंड इनिंग मध्ये कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील आमचे मित्र मिस्टर मोरे बदलापूर, व्हॉइस ऑफ बदलापूर, मिस्टर अनुज मोरे. थँक्यू. आपण या ठिकाणी टॉस करतोय सुपर 6 मधील अजून एक महत्वाची मॅच, जिथे एका बाजूला असेल नरवीर ग्रुप उमरट, कॅप्टन संघनायक अरविंद तुडीलकर, तर दुसऱ्या बाजूला शिवशंभू अडवलेचा कॅप्टन कूल कल्पेश करंजे आपल्याला सोबत जोडला जाईल नक्कीच. आणि हा टॉस करण्यासाठी मी आदरणीय नवनाथ साहेब अहिरे यांना विनंती करेन की आपला शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. नक्कीच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सन्माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते या महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. नक्कीच महत्वाची मॅच आणि नक्कीच अध्यक्षांच्या शुभ हस्ते टॉस मॅचचा. नक्कीच कॉल केला जाईल शिवशंभू अडवले या संघाकडून. टेल इज अ कॉल. हेड आलाय अर्थात नरवीर ग्रुप उमराटा. काय निर्णय असेल? फिल्डिंग येणार आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि नक्कीच सुपर 6 ची मॅच अतिशय महत्वाची मॅच. या संपूर्ण स्पर्धेचा प्रवास कसा राहिलाय? नक्कीच चांगला प्रवास झाला आहे, कारण का मगाची मॅच होती थोडी टफ होती, बट चांगला परफॉर्मन्स झाला पोरांचा. नक्कीच. आणि एक शेवटचा प्रश्न आहे, संघमालक सिद्धेश कलंबे यांच्याबद्दल काय म्हणशील? हां, कारण का तुम्हाला पण माहिती आहे स्टार्टिंगपासून त्यांची इच्छा होती कॅप्टन राहायची, बट थोडं इकडं तिकडं झालं आणि शेवटी कॅप्टन झालो. आणि तिथून त्यांचा सपोर्ट चांगलाच आहे. त्यांना माहिती होता पोरं चांगलं, मी चांगलं लीड करतोय, पोरांचा परफॉर्मन्स पण चांगला आहे, तर ऑल गुड सगळं. थँक्यू. आणि या महत्वाच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कल्पेशा, टॉस जर तुझ्या बाजूने असतात तर काय घेणार होतास? टॉस जर माझ्या बाजूने असता तर मी फलंदाजीच केली असती. म्हणजे जे हवं आहे तेच प्राप्त झालंय. बॅटिंग करताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण की समोरची जर स्टारकास्ट पाहिली तर अरविंद आहे, आदेश आहे, त्यानंतर गणेश पोकले, चांगली स्टारकास्ट आहे, परंतु बॅटिंग करायच्या किती धावा बनवल्या जातील? खरंच चांगले फिल्डर आहेत ते आणि चांगली बॉलिंग साईड पण आहे, पण नक्कीच प्रयत्न राहील एक चांगला टार्गेट सेट करायचा माझा. एक 60-65 पर्यंत मी ट्राय करेन. आणि शेवटचा प्रश्न आहे, तुला हा प्रश्न विचारलेला नाहीये. ट्रॉफी जेव्हा पाहतोस तेव्हा त्या ट्रॉफीमध्ये पाहिल्यानंतर काय वाटतं मनात? खरं सांगू तर ट्रॉफी आल्यापासून पाहतोच आहे, छान आहे ट्रॉफी. बरेच लोक म्हटले की 10 किलोची ट्रॉफी घेऊन कशी जायची. ठीक आहे, बघू आता, लेट्स सी. थँक्यू. आणि महत्त्वाच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील कल्पेशा. आणि अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आहेत. नक्कीच या ठिकाणी अध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण शिवाजी दादा सालेकर आणि तुकाराम सालेकर यांचा सन्मान घेतोय या. आणि नक्कीच या स्पर्धेला ज्याने महत्त्वाचं असं योगदान दिलं, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा उभी राहिली, असे आदरणीय सन्माननीय शरददादा निगुडसे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. आणि आपण सन्मान घेतोय गणपतजी सालेकर आणि
शिवाजीदादा सालेकर यांचा सन्मान. या गणपतदादा सालेकर नक्कीच सकाळपासून ते सुद्धा ही स्पर्धा पाहत आहेत, ही आयोजन पाहत आहेत. आपण आलात आणि नक्कीच या कार्यक्रमाची शुभ आवडलीत. अध्यक्षांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय. त्यानंतर आदरणीय शिवाजीदादा सालेकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आज बरेचसे प्रमुख पाहुणे या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटतील. अंतिम दिवस महत्त्वाचा दिवस आहे. नक्कीच शरददादा निगोडसे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, नक्कीच आयोजकांच्या शुभ हस्ते ज्यांनी या स्पर्धेला उभी करण्यासाठी प्रगल्भता भव्यता निर्माण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलंय असे शरददादा निगोडसे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये, तिथे बदलापूरचा गोड आवाज अनुसर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण जातो मैदानाच्या दिशेने आणि मॅचला येते. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस ओव्हर द कव्हर सीट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्याचा आवाक्याच्या बाहेर आणि बॉलला पाठवलंय सीमा पार. यावेळेस आलेला हा षटकार. डाऊट आहे थोडा, चौकार आहे. येस, चेक देखील केलं अगदी tenniscricket.in यांच्या माध्यमातून केलं आपण, चेक केलं. चौकार आला. वन बॉल सीमा पार आपण पाहतोय. चौकार आला. क्या बात आहे. अगदी एक्सर रिप्ले मध्ये पाहू शकतात. आडवा पाटण्या आणि वर्टिकल बॅटर ऑर्डर मध्ये आपण जर पाहिलं तर यावेळेस अगदी ब्लस करून हाताला बॉल ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा कव्हर्स आपण पाहतोय तिथे बॉल क्लिअर झाला पूर्णपणे. आपण विचार केला आता पहिला डॉट आला, तदनंतर चौकार, म्हणजे टोटल आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय सह्याद्री प्रीमियर लीग 2025 थरार. संध्याकाळचं सत्र महत्वपूर्ण दिवस. ऑफ करण्याचा प्रयत्न आडवा पाटणे, परंतु इथे एक धाव मिळेल, परंतु ती मिळेल फक्त आणि फक्त आपण पाहतोय यावेळेस पाच धावा फलकावरती. चला, एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. टार्गेट सेट केलं. एका बाजूला आपण पाहतोय काटेतली या संघ, दुसऱ्या बाजूला मोरसेड या संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र अगदी जर पाहिलं तर 4 दिवस गेले आपण पाहतोय भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. टप्पा सुरेख पाहायला मिळतोय. टप्पा सुरेख यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लाऊड अपील बघा, अल्ट्रा एज नाही आपल्याकडे त्यामुळे रिव्ह्यू नसेल. आपण पहिल्या दिवसापासून, आज खरं तर शेवटचा दिवस आहे, तुम्हाला ही सूचना आम्ही पहिल्या दिवसापासून पोहोचवतोय तुमच्याकडे. टप्पा फार चांगला आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना रोहितला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आहे. टप्पा फार महत्त्वाचा असतो. जेव्हा जेव्हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करत असतो, टप्पा, लेंथ आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाकडे आहे ना कंट्रोल आहे, मेन गोष्ट काय कंट्रोल आहे, आणि त्या गोष्टीचा जर विचार केला ना तर गोलंदाजी करत असताना एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्या बात आहे. अगदी टप्पा पडला आणि त्यानंतर बाहेर आपल्याला बॉल पाहतोय, अगदी स्लाइटली टर्न झाला आणि इथे डॉट बॉलचे सांगता होत असताना क्या बात आहे. टप्पा फार चांगला पाहायला मिळतोय. लाजवाब कामगिरी. मी सातत्याने म्हणतो ज्या गोलंदाजीकडे टप्पा आहे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, आणि सातत्याने आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकार असून देखील आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल 5 धावा धावफलकावरती. बोलतो या टाइमर देखील ऑन आहे, हे विसरू नका. बोलतो या नेक्स्ट बॉल. लॉफ करण्याचा प्रयत्न, उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल पाठवलाय विस्ट प्रिझम मध्ये आलेला 1 बॉल सीमा पार. चौकार. क्या बात आहे. चला, येस 5 मिनिटांमध्ये परफेक्टली तुम्ही एक षटक टाकलेला आहे. टायमर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा. वेळ देखील फार झालेला आहे. अजून बराच मॅच आपल्याला कंप्लीट देखील करायचं आहे. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. ओड नंबर यावेळेस 2 घेऊन आला. षटक क्रमांक 2. आपण जर पाहिलं तर खरं तर 5 षटकाची मॅच आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतात. पहिलं P1चं षटक, दुसरं P2चं, आणि पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला इनिंग नंबर 1 हे पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतो, आणि सेकंड इनिंग म्हणजे उत्तरार्धाचा खेळ. हे 2 तुम्हाला पर्व नक्कीच पाहायला मिळतात. इनिंग नंबर 1, इनिंग नंबर 2, आणि सध्याच्या घडीला इनिंग नंबर 2 चालू आहे. टार्गेट इथे सेट करण्यात आला. बॅटिंग करत असताना प्रथमतः मोरसेड संघाने आपण पाहिलं तर बॅटिंगचा निर्णय घेतला होता, आणि तब्बल 73 धावा तिथे मात्र लगावलं गेले स्कोर कार्डवरती.
हे धावसंख्या आपण पाहतोय उभारण्यात जरूर आले. 73 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय आता दुसरं सत्र चालू आणि 9 धावा दाफलकावरती आहे. एक चांगला प्रयत्न करावा लागेल. इक्वेशन देखील आपण पाहू शकतात. येणारे 24 बॉल आणि 64 धावांची आवश्यकता. 64 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल हे समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सचिन गणेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. क्या बात आहे. ड्रोन व्ह्यू पण पाहू शकतात. अगदी आमचे संकेत तिथे होते. ड्रोन सीट ज्यांनी पूर्णपणे कॅप्चर केलं. क्या बात आहे. अगदी आपण पाहतोय सह्याद्री प्रीमियर लीग 2025 चे दृश्य आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल बॉल तयार. क्या बात आहे. खोलवर टप्पाचा बॉल यॉर्कर लेनचा बॉल होता. अगदी आपण जर पाहिलं तर क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनचा बॉल वापर करण्यात आला आणि पहिला बॉल यावेळी सुरुवात चांगली करत असताना सिंगल आल्या. एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेट होणं देखील फार गरजेचं आहे कारण की डॉट पर्सेंटेज जेवढे जास्त द्या तेवढं प्रेशर तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती तिन्ही ऑफिशियल अंपायर्स आपण पाहतो त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. जे पुत्रल सर असेल त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य प्रसादजी सहस्रबुद्धे सर, आमचे लाडके पंच निरंजनजी सावंत सर. संपूर्ण 4 दिवस आपण पाहिलं तर भरपूर मेहनत त्यांची देखील आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल राईट आर्म राउंड विकेट लॉफ करण्याचा प्रयत्न. क्या बात है. चलिए भाई इस मर्तबा गेंद को बेसिया मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर आलेला हा बॅट मधून गेंद आई स्लॉट में उसको पार्क किया. पार्किंग प्लॉट में 6 रन 6 रन. क्या बात है. हा षटकाराला असं वाटलं होतं थोडंसं लो स्कोरिंग होईल परंतु या षटकाराने संजीवनी देण्याचं काम केलं. स्कोर कार्डला 6 धावा ऍड झाले स्कोर कार्ड वरती आणि 16 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना शेखर आणि निखिल ही जोडी आहे. बॅटिंग करत असताना काटेतली संघाची आपण जर पाहिलं तर जमेची बाजू आहे कारण की एकही विकेट गेली नाहीये आणि चांगलं स्कोर कार्ड आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती जोडलं गेलंय. ज्या प्रकारे बॅटिंग केलं मोरसेडे संघाने त्याच प्रकारे बॅटिंग इथे सध्याच्या घडीला करत असताना आपण पाहतोय काटेतली हा संघ पाहायला जरूर मिळतोय. शेखर आणि निखिल ही जोडी एक चांगली मॅच करो या मरोची स्थिती आपल्याला पाहायला जरूर मिळते. लॉफ करण्याचा प्रयत्न अजून एक. क्या बात है. दमखम धमाका अजून एक बॅक टू बॅक आलेला हा केज के मारा षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दमखम दाखवलाय. ज्या प्रकारे आपण पाहतोय ईद का जवाब पत्थर से देते हुए लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. शेखर करून दाखवतोय आपल्या टीम साठी पूर्णपणे जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती घेतली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस दुसऱ्या प्रगतीपथावरती 3 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. 22 धावा दाफलकावरती आहे. 22 ऑन अ बोर्ड. आपण पाहू शकतात अगदी स्लो मोशन मध्ये. क्या बात आहे. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्की जसं आपण जर पाहिलं तर विकत आपण जर कालपासून पाहिलं ती लक्की जागा आहे त्यांची आणि त्याच जागेवरती आज देखील आपण पाहतोय बसलेले आहेत. कालपासून आपण पाहतो अगदी लक्की जागा. चला याच वेळ घेऊ नका. चला टायमर देखील ऑन आहे हे विसरू नका. मॅच ऑन आहे कारण की वेळ देखील फार इम्पॉर्टंट आहे कारण की आजचा शेवटचा दिवस आहे अंतिम दिवस आहे. आज आपण जर पाहिलं तर सेमीफायनल फायनल देखील पाहायला मिळेल आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील पाहायला मिळेल. अगदी आज संध्याकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला तर 1 नंबरची ट्रॉफीची 10 किलोची ट्रॉफी आहे ती कुठली टीम उचलेल आणि मी तर म्हणेन टेम्पोलाच बोलवावं लागेल जर घरी न्यायचं असेल तर. विकास दादा देखील मी तर म्हणेन ऑर्डर देऊन ठेवली आहे मला तर वाटतं टेम्पोची. बोलत या लॉट केलंय. क्या बात आहे. अजून एकदा पलटवर मैदानाच्या आतमध्ये जरी विकेट गेली असेल तरी आम्हाला काही फरक पडणार नाहीये आणि यावेळेस अजून एक दाखवून दिलंय दमखम कोणामध्ये आहे. आमच्याशी पंगा घेतलाय तर त्याचं असंच उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार. क्या बाटला जवाब मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या बाटमधून षटकार जरूर आलाय आणि शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे.
आता सचिन मध्ये देखील पूर्णपणे प्रश्नचिन्ह निर्माण झालं की बॉल तरी मी कुठे टाकू. जिथे बॉल पडतोय त्याच ताकदीने बॉल बाहेर जाण्याचं काम करतोय. शेवटचा बॉल 28 धावा फलकावरती आहे. 28 ऑन बोर्ड. का बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच मात्र येणार आहे. पुढचा बॉल लोक शॉट. क्या बात आहे. फॉलिंग स्वीप केलाय आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमकम दाखवत असताना राजा तो राजा बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम सब पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. क्या बात आहे. दमकम दाखवत असताना कोणामध्ये किती दम आहे ते येणारी वेळ सांगून जाईल. 2 षटक कंप्लीट झालेत आणि तब्बल 34 धावा फलकावरती आहेत. आता इक्वेशन जर पाहिलं तर येणारे आपण पाहतो आता 18 बॉल आणि गरज असेल 39 धावांची आवश्यकता. 39 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. हे समीकरण आहे, इक्वेशन आहे, हे बनवू शकता. चला टीम मीटिंग करू नका. या एक ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे मित्रांनो. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. 18 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. मॅच कशी असावी तर अशी असावी. आता कोण जिंकेल हा सामना. एका बाजूला काटेदली तर दुसऱ्या बाजूला मोरसड्या संघ. सानवी 11 मोरसडे म्हटलं तर आमच्या विकास उत्तेकर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये. तर दुसऱ्या बाजूला श्रीराम वर्धनीय आपण पाहतोय काटेतली हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज सामना. येणारे 18 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. काउंटडाऊन बिगिन्स आहे, ऑन आहे, हे विसरू नका. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. हे देखील महत्वाची गोष्ट आहे. बघा टायमर ऑन आहे. बरोबर तुम्ही जर विचार केला तर 11 मिनिटं 1 मिनिट एक्स्ट्रा घेतलाय तुम्ही, हे विसरू नका. 11 मिनिटं तुम्ही जास्त घेतलाय. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल, हे देखील विसरू नका. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. डिसिप्लिन देखील फार गरजेचे मित्रांनो क्रिकेटमध्ये. मी सातत्याने तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असतो. चला फिल्डिंग सेट करून घ्या मित्रांनो प्लीज. रोहित वेळ चालू आहे, काउंटडाऊन ऑन आहे. बॉल तयार. फिल्डिंग टीम लास्ट अँड फायनल कॉल तुम्हाला. बॉल तयार. पुढचा बॉल बाटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते आणि फटका फसलाय. धक्का लागत असताना बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारे. विकेटचं बदल पाहायला मिळतोय. अजून एक धक्का लागत असताना टीम बॅटिंग करत असताना काटेदले या संघाला फलंदाज होतोय बाद. आता थोडस यावेळेस विकासदाराच्या चेहऱ्यावरती स्माईल येते. कुठेतरी असं वाटतं आता चान्सेस आहेत. दिनेशला परतावं लागले, परंतु जोपर्यंत निखिल जात नाही ना मैदानाच्या बाहेर तोपर्यंत विकासदादाचे हृदयाचे ठोके अगदी धड 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 चालू असतील. कारण की मॅच तशी आहे. एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये कशी मेजवानी पाहिजे ना त्याचं उत्तर आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांना देखील उत्तर माहिती नाहीये. बंद लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपण पाहतोय नाही आहे कोणाकडेच. आमच्याकडे देखील नाहीयेत. अगदी जर विचार केला तर दोन्ही मातब्दर संघ आमने सामने फाईट करतात. आपण जर विचार केला तर यावेळेस दोघांनाही डुवा डायची मॅच आहे. करो या मरो ची स्थिती. अभी नाही तो कभी नाही. चलिए स्पीडअप करा. टायमर ऑन आहे प्लीज. सेकंडला बॅटर प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज रोहित. स्लोवर डिलिव्हरी. क्या बात आहे. स्लोवर वन आता पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आता हा डॉट बॉल आलाय. एक महत्वपूर्ण षटक आहे, निर्णायक षटक आहे. तिसरं षटक फार महत्वाचं आहे. आणि एक चांगली कामगिरी करत असताना रोहितला आपण पाहतोय. कमालीचं काम मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल होता, खोदून काढलाय. कव्हर्सला शॉट आपण पाहतोय. ऑफला आपण पाहतोय फिल्डर तिथे आहे. आणि 2 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि 2 धावेच्या मदतीने दाफल पोहोचेल 36-36 ऑन बोर्ड. आता येणारे 15 बॉल आणि 37 धावेची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो फ्लिक करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरत असताना डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता रोमांच वाढत असताना येणारे 14 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर हे 2 बॉल फार महत्वाचे. या 2 बॉल मध्ये
जर चौकार किंवा षटकार आला तर थोडंसं कहाणीमध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक एक बॉल एक एक धाव आता फार महत्वाचे आहे या मॅच मध्ये. बॉल तयार, बॉल निघालाय रोहित, बॉलिंग मार्कवरती, गोलंदाज तयार, स्ट्राईक एंडला बॅटर प्रथमेश. ओ क्या बात आहे, काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी टप्पा पडला आणि आतमध्ये गिरकी घेतलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी आहे. येस, या एक बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, हे देखील नोंद घ्या. येस बघा, अजून कमेंट थोडंस लक्ष तुमचं मी घ्यायचं की बदल पाहायला मिळतोय. अजून एक धक्का लागत असताना बॅटिंग करत असताना टीम काटेदली संघाला वन मोर विकेट डाऊन. स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकतो. अगदी क्या बात आहे, लॉफ्ट केलाय बॉल, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओव्हर द लॉंग ऑफ आणि फिल्डर तिथे तैनात. उत्कृष्ट झेल, फलंदाज बाद. क्या बात आहे, कामगिरी चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं कंप्लीट आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं कंप्लीट आणि 36 धावा फलकावरती, लॉस ऑफ 3 विकेट्स. क्या बात आहे, अगदी आपण पाहतोय मान्यवर देखील उपस्थित आहेत व्यासपीठावरती. आमचे चंद्रकांत मोरे साहेब, आपण पाहतोय अध्यक्ष सह्याद्री प्रीमियर लीग 2025 चे तरार. अगदी आपण पाहतोय यावेळेस VIP डायसवरती संपूर्ण मान्यवर उपस्थित आहेत. क्या बात आहे, ड्रोन व्ह्यू tenniscricket.in च्या माध्यमातून अगदी एक ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर एकदम क्लीन अँड नीट सिटी आणि या सिटी मधील हे आपण पाहतो A1 टॉप क्लास मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेले मैदान आहे जगन्नाथ क्रीडा संकुल. आपण पाहतोय 360 मैदान, अगदी बदलापूरचं शेवटचं टोक आणि या शेवटच्या टोकामधील हे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर पूर्णपणे सिटी धुळ्याच्या वातावरणापासून एक वेगळं मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी चांगलं मोठमोठ्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जणू काही आपण खेळतोय की काय, तसं दृश्य तसं व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. कौतुक करावं तितकं कमी आमचे संकेतचं, कारण की संकेतने ड्रोन व्ह्यू पूर्णपणे कॅप्चर केलेत. tenniscricket.in यांची संपूर्ण टीम, गौरवजी सावंत, संतोषजी नाणेकर, सर्वांचं आम्ही विशेष कौतुक करू संपूर्ण टीमचं. स्कोर कार्ड आपण पाहतोय, दाफल जम पोहोचलाय 36 ऑन अ बोर्ड. आणि आता येणारे समीकरण जर पाहिलं तर येणारे आपण पाहतोय 12 बॉल आणि गरज असेल 37. 37 धावांची आवश्यकता आहे. खेळाडू कक्ष देखील आपण पाहू शकतो. एका बाजूला विराट कोहली स्टँड्स, रोहित शर्मा स्टँड्स तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. क्या बात आहे, सह्याद्री प्रीमियर लीग 2025 ही धमाका हा आज रात्री करार संपल, परंतु उद्यापासून चर्चा होईल येणारे 365 दिवस की ही स्पर्धा पुनश्च एकदा कधी होईल आणि कशी होईल. यावेळी धमाकेदार आपल्याला जरूर पाहायला मिळते. 5 स्टार लावण्याचं काम संपूर्ण या स्पर्धेने जरूर केलंय. भले ही स्पर्धा या बदलापूर शहरामध्ये, अंबरनाथ तालुक्यात, ठाणे जिल्ह्यामध्ये चालू असेल, परंतु ही चर्चा संपूर्ण पोलादपूर तालुक्यात नक्की चालू आहे. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. आता प्रॉपरली आपण पाहतो यावेळेस 15 मिनिटाचा तुम्ही वेळ कंप्लीट केलेला आहे 3 षटकासाठी. फुल केलं आडवा बॅटने आणि फिल्डर आलाच वेगाने जज करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप आहे का मॅच ड्रॉप पाहायला मिळेल, कारण की कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ असं आपण सातत्याने म्हणत नसतो, परंतु आता हे कॅच किती महत्वाची ठरते. काल रात्रीच्या 17 मिनिट आपण जर पाहिलं तर तानाजीने आय थिंक कॅच सोडली होती. त्यानंतर बॅटिंग करत असताना जो बॅटरनी काय धमाका केला होता ते काल रात्रीच्या 17 मध्ये सगळ्यांनीच पाहिलंय. आणि त्याच यावेळेस पद्धतीने आता देखील बॅटिंग पाहायला मिळेल का, आणि कोणाची कॅच सोडली आहे तर ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तोच निखिल त्याची कॅच सोडली आहे. किती मागा ठरेल, भरपाई तुम्हाला मोजावी लागेल. बोलत यावेळेस देखील त्याच दिशेने फटका. क्या बात आहे, फटकाला जवाब पाहायला मिळतोय. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवला असा क्लास फटका आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना टीम सानवी 11 बोरसडे संघाला आलेला हा 1 बाउंस सीमा पार चौकार. क्या बात आहे. आणि अगदी आपण जर पाहिलं तर आमच्या टेक्निकल रूममध्ये आमचे कुणाल डायरे देखील आहेत, प्रोपरायटर संपूर्ण. जर गौरव सावंत तदनंतर आपण जर कोणाचा विचार केला जाईल tenniscricket.in वरती तर ते आमचे कुणाल डायरे आहेत. नुकतंच आपण जर पाहिलं मागच्या महिन्यामध्ये जर विचार केला तर मोहाची वाडी प्रीमियर लीग झाली होती.
बॉल तयार षटक क्रमांक 4 ऑन गोईंग ओ क्या बात आहे टप्पा सुरेख पाहायला मिळतो लाजवाब टप्पाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये टप्पा फार महत्वाचा आहे राकेश दादा ज्या गोलंदाजी करत असताना पण गोलंदाजाकडे टप्पा आहे तो कधी अपयश शरद नेहमी सातत्याने म्हणत असतो आणि आता देखील चांगली कामगिरी करतो अशीच टप्पाची गोलंदाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर मेहनत पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल कारण की आता नाही तर कधीच नाही कारण की जेव्हा जेव्हा आपण पाहतो संघ खेळत असतो आपल्या नावाचं तेव्हा भरपूर मेहनत तुम्हाला लागते आडवा बाटणे आता देखील आय थिंक डॉट यस आता देखील डॉट बॅक टू बॅक धावा येत नाहीयेत आता समीकरण चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतोय येणारे 8 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे आता हा सामना थोडासा दूरवर चाललाय परंतु एक षटकार जर आला ना तर यावेळेस कमबॅक होईल मेहनत करावी लागेल बॅटिंग टीमला जर सामना जिंकायचा असेल बॅटिंग करत असताना टीम काटेकली संघाला तर इथून पुढे साराक्षराची मेहनत करावी लागेल येणारे 8 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे काटेकी टक्कर चालू आहे अजून देखील विकास झाल्याच्या आपण पाहतोय मनामध्ये दडदड चालू आहे कोण जिंकली मॅच बोलत यार ओ यावेळेस आपण पाहतोय खोलवटा पासा बॉल पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतो लॉंग ऑनला फिल्डर आहे डीप मध्ये बॉलला कलेक्ट केलं थ्रो केलं तोपर्यंत ही एक धाव जरूर पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाफलक जम पोहोचले 43 या धावसंख्येवरती शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे टाइमर देखील ऑन स्पीडअप करणं फार गरजेचं आहे 7 बॉल 30 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल महत्वपूर्ण बॉल निर्णायक बॉल या बॉलवरती पूर्णपणे मॅच डिपेंडंट आहे बॉल तयार सज्ज झालाय सतीश बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइक एंडला सागर महत्वपूर्ण बॉल या बॉलवरती पूर्णपणे डिपेंडेंट मॅच बॉल निघालाय स्ट्राइक एंडला बॅटर सागर फुल टॉस बॉल होता ओहो फुल टॉस बॉल वरती टोल करण्याचा प्रयत्न आताच्या सध्याच्या घडीला आपण पाहतो यावेळेस चॉकलेट दिलं होतं पण घेतलं नाही डॉट बॉल आलाय आता येणारे 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका आर्थिक तुम्ही भरपूर वेळ घेतलाय फिल्डिंग टीम सानवी 11 चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे 6च्या 6 बॉल मध्ये हवाई फायर हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल 6 बॉल 30 आता बॅटिंग करत असताना टीमचा पण महत्व कॅप्टन जो विचार केला काटेटली संघाचे अगदी प्रश्नचिन्ह निर्माण असेल की कोण जिंकेल सामना एक चांगली मॅच आहे आणि अगदी विकास दादा देखील सांगतात एक डॉट फक्त त्याला करायला सांग आणि जसा एक डॉट होईल ना तसं अगदी प्रत्येक देवाचं नाव त्यांच्या मुखावरती येईल आणि टॉप 3 मध्ये देखील त्यांचा संघ प्रवेश करेल विकास दादा अगदी टेन्शनचा माहोल आणि संपूर्ण डक आउट मध्ये देखील टेन्शनचा माहोल कोण जिंकली मॅच विशाल दादा देखील आपण पाहतोय या बात आहे चेहऱ्यावरती स्माइल संपूर्ण टीम देखील रेडी नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये बॉल तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश स्ट्राइक एंडला बॅटर निखिल 6 बॉल 30 अवेज बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते फिल्डर आहेत गप्स सिलेक्शन पाहायला मिळतोय आउटफील्ड फास्ट आहे आणि यावेळेस चांगला प्रयत्न क्या बात आहे फिल्डिंग लाजवाब एफर्ट्स देतोय 2 धावा मिळतील 2 धावा एकवळले गेल्यात आता येणारे 5 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे चमत्कारच या मॅचला बदलू शकतो 5 बॉल 28 धावांची आवश्यकता अजूनही संधी आहे बॅटरकडे निखिल ने जर 5 बॉल मध्ये 28 धावा बनवल्या ना तर इतिहासाच्या पानावरती निखिल हे नाव अमर होईल यावेळेस ओव्हर द कव्हर्स फटकाचा जो फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चौकार आलाय आणि आता थोडंसं ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतोय 1 बाउंस सीमा पार आलेला हा ब्रँडेड महत्वपूर्ण निर्णायक चौकार क्या बात आहे यस बॉल लगेच सुपूर्द करायचा आहे बाहेर कोण फिल्डर आहे त्यांना विनंती असेल येणारे 4 बॉल आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे 4 जरी आपण पाहतोय षटकार आले तरी ही मॅच आज सामना काटेतली संघ जिंकू शकतो हे चमत्कार आहे आणि ते चमत्कार होईल का मैदानाच्या आतमध्ये होईल का अजून दडदड वाढत चालले अगदी विकासाच्या आपण पाहतो हृदयाचे डोके धड 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 करत चाललेत कारण की मॅच आताची चालू मित्रांनो येणारे 4 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता एका बाजूला काटेतली तर दुसऱ्या बाजूला मोरसड्या संघ मॅच ऑन आहे कोण जिंकेल सामना कोण जाईल टॉप 3 मध्ये बोलत या सेकंडला बॅटर निखिल ओहो उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फिल्डर नाहीये वॅकेंट एरिया बॉल क्रॉस होतोय परंतु हा चौकार आलाय हा जर षटकार आला तर थोडंसं कहाणीमध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळालं असतं परंतु अजूनही होऊ शकतं आपण पाहिलंय की 3 बॉल 20 धावा देखील झाल्यात 3 बॉल 24 धावा देखील झाल्यात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये परंतु या वेळेस देखील कमबॅक होईल का प्रेक्षक आधी जे बसलेले होते ते आता उभे राहिलेत आणि उभे राहिलेले प्रेक्षक देखील अगदी आपल्या बोटाच्या टाचावरती उभा राहिलेत कारण की मॅच तशी आहे मित्रांनो मॅच मध्ये ट्विस्ट आहे
बॉल तयार. ओहो, लाफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर जज करतात. वॅकेंट एरिया, एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न नाहीये. आता थांबले स्ट्राईक एंडचं बॅटर सागर देखील. आता त्यांनी देखील होप सोडलेली आहे, कारण की आता मॅच मध्ये आपण पाहतोय विकास दादा यांचा संघ, आपण पाहतोय सान्वी 11 मोरसड्या संघ आता विजयाच्या उंबरट्यावरती. 2 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. आता थोडेसे दडदड बीट थोडेसे आता स्लो झाले असतील. ऑन साइडला एक धाव मिळेल. आता विजयाच्या उंबरट्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतो. 1 बॉल आणि आता 18 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकायचा असेल काटेतली संघाला तर कुठला तरी स्पेशल जादूगारच बोलवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता बॉलिंग करत असताना टीम सानविलन मोरसड संघाने देखील सांगितले की जादूगर आणा किंवा कोणी आणा, सामना आम्ही जिंकणार आहे. ऑन साइडला फ्लिक केलं, फटका चांगला आहे परंतु फिल्डर जज करतात. आणि यस, विकेटचं बदल, शेवट गोड करणारी विकेट पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन विकास दादा आणि टीम सान्वी 11 मोरसड संघ जिंकला. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि तेवढेच गोड गोड कौतुक काटेतली या संघाचा. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. हार्ड लक आणि नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा. मास नंबर 39 कंप्लीट झाली आणि अगदी समरी देखील आपण पाहू शकता. सान्वी 11 मोरसडे 17 रन्स बॅटिंग करत असताना प्रथम